नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामती जॉब माझा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण भूगोल या विषयावर अतिसंभाव्य असे 50 प्रश्न उत्तरे घेणार आहोत। त्याआधी तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न। महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भामध्ये सर्वात जास्त आहे। सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? सध्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत। महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? महाराष्ट्रात ज्वारी हे पीक सर्वात जास्त होते। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरतो। सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने हे अहमदनगर जिल्ह्यात आहेत। पुढचा प्रश्न, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया येथे आहे। नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया येथे आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे जायकवाडी आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला टिंबटिंब किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। महाराष्ट्राला 720 किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? तर याचं उत्तर आहे पंढरपूर। पंढरपूर हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ते आहे आर्वी। प्रश्न क्रमांक 13, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक उत्पादन होते? राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तांब्याचे उत्पादन होते? याचं उत्तर आहे चंद्रपूर। चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर हे न्हावा हे होय। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा। प्रश्न क्रमांक 17, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? मराठवाड्याची राजधानी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यास ओळखले जाते। औरंगाबाद। महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे मुंबई शहर। पुढचा प्रश्न आहे, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऊसतोड कामगारांचा जिल्हा हा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो। पुढचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? याचं उत्तर आहे
अजिंक्यतारा. अजिंक्यतारा हा किल्ला सातारा येथे आढळतो. पुढचा प्रश्न आहे, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने ही कोठे आहेत? महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने ही पुणे जिल्ह्यात आहेत. प्रश्न क्रमांक 24, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे? गोदावरी नदीचे उगमस्थान हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे आहे. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोठे आहे? कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान आहे हरिपूर. पुढचा प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? धुळे शहर हे पांझरा नदीकाठी वसलेले आहे. महाराष्ट्राची स्थापना दिन टिंबटिंब आहे. महाराष्ट्राचा स्थापना दिन हा 1 मे 1960 रोजीच आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड येथे कांदा संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्ड, पाकिटे इत्यादीचे छपाई केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्ड यांचे छपाई केंद्र हे नाशिक येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे अंबोली. पुढचा प्रश्न आहे, राज्यात टिंबटिंब या ठिकाणी चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. राज्यात यवतमाळ येथे चुनखडीच्या खाणी सर्वाधिक आढळतात. पुढचा प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे, पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? पानझडी वृक्षांची वने ही विदर्भामध्ये जास्त आढळतात. पुढचा प्रश्न आहे, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे जळगाव. सर्वाधिक केळी उत्पादन होते. पुढचा प्रश्न आहे, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा कोणता? कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा आहे नाशिक. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती? महाराष्ट्रात एकूण कृषी विद्यापीठांची संख्या आहे 4. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न 43, कोकण उत्तरेकडून डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडून टिंबटिंबपर्यंत आहे. दक्षिणेकडून आहे तेरेखोलपर्यंत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. कोरकू ही आदिवासी जमात टिंबटिंब येथे राहते. कोरकू ही अनुसूचित जमात टिंबटिंब येथे राहते. मेळघाट.
प्रश्न क्रमांक 45. कोरकू ही अनुसूचित जमात टिंबटिंबमध्ये राहते. कोरकू ही आदिवासी जमात मेळघाट येथे राहते. पुढचा प्रश्न आहे, हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? हळदी उत्पादनात सांगली हा जिल्हा अग्रेसर आहे. पुढचा प्रश्न आहे, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा. आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा आहे रत्नागिरी. पुढचा प्रश्न, काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी या औरंगाबाद येथे आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ टिंबटिंब होय. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठ होय.